शेवटी झालं कधी मायच खरं. मी म्हणत होती पार्वतीले, हा काय पार्वती, मी म्हटलं नव्हतं का तुले एक वेळा पहिल्यांदा सगळ्यात पहिलेच मॅच म्हटलं होतं ना तुले. तू म्हणत होती माझ्या भावासाठी पोरगी पाय, तेव्हा मी काय म्हटलं होतं तुले, गावातच तर पोरगी आहे बा म्हटलं. आणि ते गोष्ट मुन्नी जवळ आली तर मुन्नी किती मा तोंडाला काभरली होती, किती वर खटलं होतं मा तोंडाले मुन्नीनं. आणि आखरी शेवटी झालं काय, माय शब्द खरं झाला. हो तू जबानच बेकार आहे, तू जुबान खराब आहे तू वाली. तू म्हटली नसती ना तर हे झालं नसतं. आताही आम्ही विरोधातच आहोत, पण पोरीच्या याच्यानं नमा लागला आम्हाला. कायले बोलली होती तेव्हा, तू नाही बोलली असती ना तर हे काम नसतं झालं. असं असं काय राहते काय, माझी जुबान खराब आहे काय? जे होणारी होती होणारच होतं ते. मी नाही बी बोलली असती तरी होणारच होतं ते. मी बोलली म्हणूनच झालं काय? काहीतरी बोलत राहते आपली. अरे बा, आपण इथं आलो कायच्यासाठी, आपण बैठक कायच्यासाठी घेतली, तो मुद्दा काढा. आपलं नको लावा. पहा ना सरपंच भाऊ, सांगा ना आता. चुप राय म्हणा, जास्तीचे उकरून फुकरून मुर्दे काढू नको म्हणा इथं म्हणा. मग मी काढायला बसली ना तर मग सगळ्याच्या आग लागते मग. ठीक आहे, सगळे चुपचाप राहा. झालं ते झालं, चांगलंच झालं. कोणाला वाटते वाईट झालं? सगळं चांगलंच झालं का नाही? सगळ्यांनी वाटते चांगलंच झालं. चांगलंच झालं जे झालं ते. मी म्हणतो शामराव भाऊ, काही विरोधी करू नका, विरोधी पार्टीमध्ये जाऊ नका आता. आणि काही हो नाही करून काही मन खर्च करू नका. जे झालं ते चांगलंच झालं, सगळ्यात बेस्ट आहे, चांगलं झालं. पोरगी डोळ्यासमोर राहीन, गावातल्या गावात राहीन, बस. कोणालाच नाही वाटत सरपंच भाऊ वाईट झालं म्हणून. सगळ्याच्याच मतात चांगलंच झालं. हा ना, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे पोरापोरीच्या मतात होऊन राहिलं, हे सगळ्यात चांगलं. बस, इंदिराबाई बोलल्या, एकदम बरोबर बोलल्या. पोरापोरीच्या मताचं होऊन राहिलं ते सगळ्यात चांगलं. बरं, आता काय त्यासाठी बैठक घेतली, तो मुद्दा काढा. काय शालमुंदी कोणत्या तारखेची घेवायची आहे, नाही का शामराव भाऊ? आता दोन्ही पार्टी विचार करा, आणि दोन्ही पार्टीले कधी रिकामपण आहे त्या दिवशी शालमुंदीचा कार्यक्रम आयोजित करा. आम्हाला तर टाइमच टाइम आहे सरपंच भाऊ, काही टाइमाची कमी नाही आहे. वावरा शेताची कामं झाली, आता 4-5 दिवसातही काढलं तरी आम्हाला चांगलं, लवकरात लवकर काढलं तर अजून चांगलं. आणि मग लग्नाच्या तयारीला आपल्याला खूप सारा टाइम भेटला पाहिजे, आणि भेटणच. बरं, तुम्ही का संदीप काय म्हणता, कधीच घ्यावा म्हणतो? भाऊजीच्या मतानं, भाऊजी बोला, कधीच घेवायची सालमंदी कार्यक्रम? आता पाय ना तू त्या मतानं, कमी म्हणून तसंच होईल काय? तुला कधी सुट्टी आहे ते पाय. मी तर कधी सुट्टी घेऊ शकतो भाऊजी. उद्या म्हणलं तर उद्याही सुट्ट्या घेऊ शकतो मी, त्याचं काही मॅटर नाही. तुम्ही पहा तुमच्या कामाला कधी सुट्ट्या भेटते तर, आणि किती दिवसात आपली तयारी होऊन जाईल. ते तसं आहे का? मी म्हणतो तसं करा, जास्त दूर काही पाहू नका. शामराव भाऊ म्हणते तसं 10 तारीख फिक्स करून टाका शालमंदीची. 5 दिवस बाकी आहे, 5 दिवसात तयारी करून टाका. 5 दिवसात काय तयारी होईल का रामदास भाऊ? 5 दिवसात कोण काय तयारी करतील? होते सगळं होते. 5 दिवस लय आहे 5 दिवस होते, सगळी तयारी होते. काय नाही होत 5 दिवसात, सगळंच होते. लग्नाची तयारी होते, तो हे तर शालमंदीच आहे. होते फिक्स करा 5 तारीख. 5 दिवसातच होते काय बाप्पा? तयारी करायला टाइम नाही लागत का? पाहुणे पोरी येवाले आणि हे ते आणाले, पोराच्या इकडे टाइम नाही लागत, पण पोरीच्या इकडे तर अरेंजमेंट करायला टाइम लागते. 10-20 दिवस तरी पाहिजे बापा. काय टाइम लागते मामीचे? काही टाइम नाही लागत. कोणते लोक येणार आहे? आपल्या गावातले लोक. आमच्या इकडले तर काही जास्त लोक येणार नाही. आम्ही आहो, आणि पोराचे माय बाप राहील, बस. काय म्हणता शामराव भाऊ, तुम्हाला आहे का कबूल? आजची 5 10 तारखेला साक्षगंध आहे का कबूल? कबूल असेल तर म्हणा, नाही तर समोर वाढून टाका तारीख. नाही ठीक आहे 10 तारीख ठीक आहे. कायले जास्त धरून ताणता? 10 तारीख ठीक आहे. 10 तारखेचा साक्षगंध करून घेऊ. आता सगळं पाहिलं परखलं आहे तर काही समोर ढकलायची गरज नाही. 10 तारखेचा साक्षगंध करून घेऊ आणि बस मोकळं होऊन जाऊ. बरं ठीक आहे, झालं मग फिक्स. 10 तारखेचा साक्षगंध. तुले संदीप काही बोलला नाही? 10 तारखेचा साक्षगंध कबूल आहे? आपल्या कल्याणी बाईल्या तिला कबूल आहे का नाही, तिला विचारून घ्या. कबूल आहे सरपंच भाऊ, तिले कबूल आहे. काय आता कबूल आहे तिले, आम्ही म्हणतो असं करते ते. आता तिच्या मनाचं झालं ना सगळं, आता काय तिला कबूल नाही राहणार? कबूल आहे म्हणजे 10 तारखेचं साक्षगंध झालं फिक्स. ठीक आहे, 10 तारखेचा साक्षगंध. उठवा आता बैठक, झालं. चला आपल्या घरी आता एकत्र होऊ 10 तारखेला साक्षगंधात. अरे बाबा थांबा, काय घाय करून राहिले? कपडे कधी घेवायचे? कपड्याची तारीख तर काढा बाबा. का बस घरच्या जुन्या कपड्यावर लावता का साक्षगंधाचा? अरे हो, कपडे बोला मग शामराव भाऊ. आणि इकडे सीताराम भाऊ बोला ना तुम्ही. बोला शामराव भाऊ, कधी घ्यायला जायचं आहे कपडे? तर तुम्ही म्हणा तर चाललो जाऊन घेऊन घेऊ. ठेवा ना उद्याच कपड्याचं उद्याच ठेवा. टाइम कायले करता? 5 दिवस आहे ना. पोरीला ब्लाऊज शिवा लागन. हो शांताबाई, ब्लाऊज तर मी शिवतो म्हणा, पण तरी टाइम पाहिजे. उद्याच ठेवा मग. हो कल्लीचे बाबा, उद्याच चला कपडे घेऊन घेवा आणि बस. चला उद्याच चला कपडे घेऊन घेऊ. हो ठीक आहे, चला उद्याच चला मग. काय म्हणते कल्याणी? 10 तारखेचं काढलं साक्षगंध सगळे मिळून ना. कबूल आहे काय तुला? 10 तारखेचं साक्षगंध केलं फिक्स. तिले काय विचारतं इंदिरा तू? तिले काय कबूल नाही आहे? तिले तर उद्या लग्नही करून दिलं तर कबूलच आहे तिले, नाही वा?
तिच्या मनाचं तर होऊन राहिलं, तिच्या मनासारखं तर होऊन राहिलं. थांब ना वामुन्नी तू, आता लग्नही व्हायला आलं, साक्षीगण होऊन राहिलं तरी तू तेच पसारा चालू आहे काय तर? आता तू बी चांगल्या मनानं खुशीनं कबूल कर ना तू बी. हा तू बी ऍक्सेप्ट कर आता त्याला जवळ का बा, जवळ आलं घरी काढीनं काढशील त्याले, चपलीनं घेशील त्याले, अशी करशील का बाबा? लग्न झाल्यावर बी का तमाशे करशील काय? गावामध्ये का तमाशे दाखवते का तुले? हा आता पोरीच्या निर्णयाला सन्मान दे तू. तिनं केलं ते चांगलं, सगळं सरपंच भाऊ तर सरपंच भाऊ म्हणून राहिले ना. हा चांगलं झालं म्हणून आता चांगलं आहे ना, तिच्यासाठी चांगलं आहे, त्या पोरीसाठी चांगलं आहे, त्या पोरीसाठी चांगलं आहे. बस तू काय तेच रबर ताणून राहिली. तिच्या मनाचं झालं, तिच्या मनाचं झालं, तिच्याच तर मनाचं पाहिजे होतं. तुला नांदाचं होतं काय त्याच्या घरी? तिलाच नांदाचं आहे ना, तर तिच्याच मनाचं होईल ना. हो ना मुन्नी, आता बंद कर ना आता तिथं बैठकीत म्हटली तू, आमचा तर विरोधच होता, आम्ही तर नाहीच म्हणत होतो, पण पोरीच्या निर्णयाला नमलो आम्ही, पोरीच्या प्रेमासाठी आम्ही नमलो. अशी घडी घडी नको म्हणू, चांगलं नाही वाटत आता. हो ना बाप्पा, आता तिच्या थोस्त नांदा चालू आहे, नाही तर मग पहिलेच पोरीला सांभाळून ठेवती. कितीक सांभाळू आई, मी जिथे तिथे हिच्या पायथीवरच राहिली ना, कितीक सांभाळू. पण हिच्या बापानं वहिनीला लाडून ठेवली म्हणून तर हे अशी बोलायला लागली चरचर. मोबाईल दिला तिले, मोबाईल दिला ना तेव्हापासून हे बयकली पोट्टी. कायले मोबाईल देवा पोरीच्या हाती? जेव्हापर्यंत ते स्वतः विकत घेऊ शकत नाही, लग्न बग्न करत नाही, तेव्हापर्यंत मोबाईल देवात नाही लेकराच्या हाती. आता आई ते कसं राहते, हे पा पोरगी परगावी शिकाले, तर बापाला वाटलं का पोरीच्या हाती एक मोबाईल राहिला तर ते काही बी ती सांगू शकते फोनवर, का काही गरज पडली, काही अडचण असते ते फोनवर सांगू शकते बा, म्हणून तिच्या बापाने तिला मोबाईल दिला. पण लेकरायचं राहते ना ते, पोरीबाराचं राहते ना तो मोबाईल कसा वापरावा म्हणून. त्याच मोबाईलचा चांगलाही परिणाम होते, त्याच मोबाईलचा दुष्परिणाम बी होते. मोबाईल चांगल्यासाठी वापराव, वाईट गुण नाही घ्यावं त्याच्यातून, चांगले गुण घ्यावा. पण पोराईले कुठे समजते, हे पोराईनं वाईटच गुण घेतले. पोरीनं पहिले बापा त्या अमेरिकाच्या पोराईला फसून दिली होती आणि ते पोलीस गिरीस घेऊन आले होते ते ब्रँडा, ते झालं आता हे काढलं उगा. चला ठीक आहे, आता जे होते ते चांगलंच झालं म्हणा मुन्नी. आता घडी घडी असंच झालं असंच झालं, निच्या मनानं करू नको. चांगलं झालं जे झालं ते. पोरगे तयार आहेत ना, बस त्यानेच करायचं आहे संसार, सुखानं आनंदानं संसार केला म्हणजे मग झालं. दुसऱ्या माय बापाला पाहिजे काय? आपले लेकरं सुखात राहिले बस झालं. कल्याणी, आता हे पाय उद्या कपडे घेवायला जावं लागते आता. तर मला बी यावं लागेल काय तर मग कपडे घेवाले? हो चालतो ना, आता तू मोठी शायनीच झाली ना आमच्या पार, तूच चालली जाजो कपडे घेवायला. त्याच्यापेक्षा इंदिरा शांताबाई असं करू, त्याले पार्वतीच्या भावाला नेले, दोघालेच पाठवून देऊ कपडे घ्यायला जा. हे दोघं शायनी झाले ना. पहा काकू मग आई कशी बोलते. बस झालं ना मुन्नी, आता नको बोलू टोचू. हो ना, काय नाही आता अशी बोलतो. आता असं बोलून काही होणार नाही. आता जे झालं ते झालं, चांगलं झालं. समोर चालून जर धोका आलं काही बोलजो, आतापासून काय बोलतोय. हो बाप्पा, घरामध्ये नाही तर नाही, आता चांगलं वातावरण ठेवा आता आनंदानं. हो इंदिरा, हिरा नेवा लागेल काय कपडे घेवाले? नाही बी आली तर चालते, पण तुला चालत आहे तर चालजो. आता कोणते तुमचे नवाळे राहिले तुम्ही, चालजो त्या पसंतीनं साडी घेजो, चालजो. हो कल्याणी, घेजो मस्त त्या पसंतीनं साडी. हो बरोबर आहे, चालजो तूही चालजो. पोरग किती कमावते तो पार्वतीचा भाऊ, तर पाहू आपण. चांगली मायगाची साडी निवडजो कल्याणी. हा मायगाचीच निवडते ते. चला आता करा तयारी, उद्या चलाच आहे आता. चल शांताबाई, आपण जाऊ, मला मठेल्यावर जावं लागते बाबा, म्हणून तर म्हणली लवकर घ्या हे बैठक. चल मी चालली मठेल्यावर आता उद्या. हो चाल जा ना, तुम्ही चाल जा ना, जेवढे बैठक केली होती तेवढे सगळे चाल जा. हा तेच म्हणली, उद्या पण ठेवा लागेल मग मला ठेला. हो ठेवजो ना, तर एक दिवस काय होते, एक दिवस पण ठेवजो आणि एक साक्षगंधाच्या दिवशी. हा ठीक आहे, चल चल शांताबाई, मी चालली बाबा ठेल्यावर. हो चाल ना, मी वावरात जातो. आई मी खोलीवर जातो, मी खोलीवर जाऊन येतो जराशी. आता कायले चालली आता खोलीवर? उद्या कपडे घ्यायला चालतं ना, कपडे घ्यायचे आहे ना उद्या. आता झाली शाळा, आता तू झालं ना ते कॉलेज, आता कायले जाता आता खोलीवर? आता काही काम तर आई माझे कपडे आणायचे आहे ना खोलीवरून. त्या दिवशी एक्झाम झाली ना, तुम्ही गाईनच बोलावलं तर मग मी येऊन गेली बॅग घेऊन. कपडे तिथंच आहे ना मायवाले, तर कपडे घेऊन येतो ना आता. राहू दे बाई कल्याणी, मग आणतो कपडे बाद मध्ये. कुठं चालले नाही कपडे, आता सोडून राहिली का खोली? ते पोरगी साधना पोरगी आहेच ना खोलीवर. राहू दे मग आणतो, आता जाऊ नको. आता कुठं चाल आता बाबा, पण जाऊ द्या मला, मग ते बी गावले चालली जाईन तर मग माझे कपडे तिथंच राहीन ना बाबा. आज जातो ना, वाटच येऊन जातो मी. आता जातो संध्याकाळी येऊन जातो मग. आणि तिला सांगून देतो ना बाबा, तिला सांगून देतो ना की ह्या दिवशी साक्षगंध आहे म्हणून. तिला येवाचं आमंत्रण देऊन देतो ना, तर ते बी येईन साधनाले. नाही म्हणते ना बाबा, तर बस जिद नको करू. एवढी जिद केली ना बस, खूप झालं. याच्या पुढे काही जिद नको करू तू. नाही म्हणते ना बाबा, तर बस नाही जावाचा. आजी तू सांग ना, आजी पाय ना, आई बाबा सांग ना तू. जाऊ दे ना, आज मी जातो ना, कपडे गिपडे आणतो आणि काही अजून ते सामान सुमान बी आणतो मी. कोणतं सामान आणतो म्हणतो? कपडे, अजून कोणतं सामान? हेच काजळ पावडर, हे ते टिकले गिकले. ते काय उद्या घेऊन येऊ ना, मग उद्या घेऊन येऊ ते. हो उद्या जातोच ना आपण, चाललोच ना दिवसभर. काय त्याच्याच मागं थोडी फिरू आपण. पोराला ते कपडे गपडे घेतले का झाला आपलं मोकळं. तू उद्या घेऊन घ्यायचं, काय घ्यायचं आता? बाबा साधनाला सांगून नाही का? सांगून देतो ना तिले, ते बी मग तयारीत राहीन. ते बी मग आदल्या दिवशी येऊन जाईन साक्षगणाच्या. कपडे घेऊन येतो, मला घालायला लागत नाही काय बाबा?
तर मी येतो ना संध्याकाळी बाबा, संध्याकाळी येऊन जातो मी. हा, जाऊ का? जाऊ. जाय बा, जाय जाय, दे सांगून, साधनाले सांगून दे. अजून कोणाला सांगायचं असेल तर तिला सांगून दे, किती मैत्रिणी आहेत. आणि जा कपडे घेऊन ये, आणि काय घेवायचं आहे ते घेऊन ये. नाही बाबा, बाकी कोणी नाही, फक्त साधनालेच सांगतो मी. ठीक आहे, जाय दे सांगून, घेऊन ये कपडे. जा, किती रुपये देऊ? जास्त नाही बाबा, 500 रुपये देऊन द्या, बस होऊन जाते. ठीक आहे, जाय 500 रुपये देऊन दे. मुन्नी तिने 500 रुपये देऊन दे. आणि 4-5च्या पहिले घरी येऊन जाय. संध्याकाळी रात झाली नाही पाहिजे. हो बाबा, 5 वाजता, 5-5:30 वाजता येऊन जातो मी घरी. आहे ना पैसे? उद्या कपडे घेवायला जावं लागते. आहे ना पैसे? का बस ठणठण गोपाल आहे? मी लावणार नाही रे बा संदीप, मी देणार नाही पैसे 1 बी रुपया. नाही तर म्हणशील का हाय भाऊजी देते, भाऊजी लावते पैसे, भाऊजी फक्त पाठीमागं उभा राहील, बाकी लावणं पैसा तुलेच आहे बा संदीप. आता सांगून देतो मी क्लिअर जे आहे ते. नाही भाऊजी, तुम्ही कायले काळजी करता भाऊजी? पैशाची काळजी करूच नका तुम्ही. हाय माझ्याजवळ पैसे, हाय. कपडे घेवासाठी उद्या जाण्या येण्याचा खर्च, तिथं नाश्ता पाणी सगळं मी करतो मी सगळं. हो, नाही तर बस आपलं लग्न करायला निघालं, खिशात नाही दमडी, असं नाही चालणार. नाही भाऊजी, तसं नाही आहे आपल्या बाबतीत. आपण लग्न करायला निघालो ना मी भाऊजी, पैसा बी सांगा लावून ठेवला. हो, पैसा गीस आपल्यापाशी भरपूर आहे, लग्नाला कमी नाही पडणार. पण लग्न धूमधडाक्यात झालं पाहिजे, काही कमी पडली नाही पाहिजे. तर उद्या जाऊ कपडे घेवायला, आणि मस्त चांगले जसं ते पोरगी म्हणन तसे कपडे तिला घेऊन तू. हो, ते म्हणून तसंच घेऊ. पण संदीप, चांदीच्या पायल आणि अंगठी चांदीची घेवायची का सोन्याची घेतो रे अंगठी? मी तर म्हणतो चांदीचीच घेवा, आता चांदी बी महागच आहे ना. तुझ्या मतानं पार्वतीबाई चांदीची घेतो का सोन्याची घेतो? तो तिच्या मतानं काय ले ते पैसे देणार आहे का? ते तुझ्या मतानं घे संदीप, तुझ्या मतानं. तुले चांदीची घेवायची आहे का सोन्याची घेवायची आहे? तर पैसा तू लावणार आहे, ते थोडी लावणार आहे. तिच्या मनानं काही नाही होणार आहे, तुझ्या मनानं होणार आहे सगळं. तू म्हण, चांदीची घेवायची आहे का सोन्याची घेवायची आहे? थांबा ना, तुम्ही काय कुत्र्यावाने भगभग करून राहिले. लावतो म्हणते तो पैसा, तुम्हाला 1 बी पैसा लावा नाही लागणार, देते तो सगळा पैसा. थांबा ना जराशे, एवढ्या जोराने खेकावून धावता त्याच्यावर. तर भाऊजी पैसा मीच देतो, तुम्ही नको टेन्शन घ्या, पैसा मीच देतो. पण बाई म्हणून तसं, बाई म्हणून चांदीची तर चांदीची घेऊ, बाई म्हणून सोन्याची तर सोन्याची घेऊ. चांदीचीच घे संदीप. समोर चालून मग लग्नामध्ये अजून कानातले, अजून मंगळसूत्र करा लागन. आता तू अंगठीमध्ये पैसा धाडशील तर मग ते काय करशील? चांदीचीच घे अंगठी, पतली चितली घेऊन घेऊ, चांदीची अंगठी, पतल्या चितल्या पायल, बस. तसं करू बाई, तुझ्या मतानं चांदीची अंगठी घेऊ, चांदीची पायल. अजून काय लागते का? अजून काही घ्यावं लागते का? गोप गिफ्ट? नाही, काही नाही, फक्त अंगठी आणि पायल, गोप गिफ्ट काही नाही. पैसा नको, पैसा वाचून ठेव. हो, पैसा नको पाय करू, हाय पैसा म्हणून. मग शेवटच्या टायमाला पैसा नाही उरणार. हो, बरं ठीक आहे बाई, तुझ्या मतानं पायल ना अंगठी. हे लोक तसंच करतील, मग म्हणजे पायल करतील का बाई? वा रे वा, तुला पायल हो, पायल घाल, मग बांगडे घालतो, आणि मग साडी घालतो. मग काय घालायला लागते भाऊजी? काय ते आपलं मजाक होय, जराशी मजाक बाजी चालू राहते. बरं ठीक आहे बाई. भाऊजी चला, तुम्हाला कामाला जायचं आहे का? चला ना, सांगत जाऊ. मी माझ्या स्टुडिओत जातो. नाही, मी नाही जात आता कामावर. आता मी आराम करतो आता घरी. आज उद्या अजून वय कुत्र्यावानी हिंडणच आहे, ह्या दुकानात त्या दुकानात. आता आरामच करतो मी. आता जातो तर टायमावर जातो, नाही तर मी जातच नाही. मग जाय तू, जाय. मी नाही जात, मी करतो आराम. ठीक आहे बाई, मग मी चालतो, येतो मग मी 5-6 वाजता, 6-7. हो ठीक आहे. सेठ संग बोलून घेतो त्यावाल्या. हो बाई, बोलून घेईन ना. हे पाय पार्वती, मी एकही पैसा 1 रुपया देणार नाही रे, आता सांगतो मी. नाही तर मग आता हाय म्हणून तो हाय पैसे, मग शेवटी म्हणून भाऊजी पैसेच नाही देता काय? मी देणार नाही. नको देता तुम्ही, म्हणते तो हाय म्हणून. तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणते तो, तर मग काय टेन्शन घेता तुम्ही? अशी कावरून धावते मग ते शांताबाई, खरं बोलली तर. तवाही मावर अशीच कावरून धावली होती, मी म्हणली होती तेव्हा. आणि 5 शेवटी झालं ना खरं. मग कावरून धावायची गरजच काय? निरा झगड्यावरच झगड्याच करायला पाहिजे ते. तू कायले बोलतो मग गंगा? नको बोलत जाऊ. आता झालं ना, होऊन राहिलं ना, मग कायले बोलायची गरज नव्हती तुले. झालं ना, मी म्हणलं तसंच झालं तर झालं, जाऊ दे, चुपचाप राहा, चांगलं बोला. मा मनात आलं ते मी काही थांबत नाही, बोलून टाकतो. जे मनात आलं ते मी दाबून ठेवत नाही, मी कपट नाही ठेवत मनामध्ये. जे आलं ते बोलून घेतो. आता आज मावर चिल्लावून धावली. जाऊ दे, राहू दे ना. आता उद्या कपडे घेवायला जावं लागते. बैठक होती वाटते आज मुन्नीच्या घरी. नाही, मला नाही बोलावलं होतं बापा, तर नाही आली मी. हो विमला ताई, बैठक होती. तुम्हाला नाही बोलावलं, कांताला इथं नव्हतं बोलावलं, तरी तर ते आलती. तुम्ही येवाले पाहिजे होतं. मी म्हटलं कायले बोलावलं नाही ना, कायले जाऊ म्हटलं, काय म्हणते म्हणलं, म्हणून मी आली नाही बापा. तर काहीच काढलं, मग उद्या कपडे घेवायला चालले वाटते. मग साक्षगण काहीचं 5 तारखेचं काढलं बापा साक्षगण. नाही 10 तारखेचं. शांताबाई, काही गडबड आहे काय? हा, कसा म्हणते शामराव भाऊ? लवकरात लवकर करा म्हणते, कायले लांब घेता म्हणते. काही गडबड तर नाही केली पडते ना अजून जास्तीची? नाही हो, कायची गडबड करणार आहे ते? काही गडबड नाही, काही नाही. आता मग वावराचे कामधंदे सुरू होते ना, पाणी पाऊस आलं म्हणजे. आताच पाय बरं, एवढं कधी उन्हाळा तपते आणि कधी बरसात येते, म्हणून म्हणत असं होत असं.
हो आता हे 1 महिना आहे फक्त. 1 महिना आणि पुढचा अर्धा महिना मग तर पावसाळाच लागते. मग हॉलमध्येच करावं लागते. मग जास्त टाइम केला का. हो आणि मग इथून आपल्या गावातून हॉलमध्ये हा आहे म्हणा ते आपलं सभागृहामध्ये करू शकते. मग काय तर मस्त सभागृहामध्ये होते मस्त. तुला सांगितलं काय हो शांताबाई उद्या कपड्याले. मला सांगितलं बापा कपड्याले चालजो म्हणून का काही म्हणून. म्हणे बापा म्हणली जेवढे बैठकीत होते सगळेच चालजा म्हणे कपडे घेवाले. काय सांगते का त्यात कपडे घेवाले काय सगळेच जातात का हो. पोया पोया तर इकते आणि पोरी तर इकते. काय गावातले लोक घेऊन जातात का कपडे घेवाले. काहीतरी बोलता तुम्ही. आपण गावातले लोक होत तिच्या घरचे होत का तिथं का परिवार होय का. तुला घेऊन जाईन सगळ्याला घेऊन जाईन. लग्नाला बोलावून बापा साठेगणामध्ये बोलावून सगळ्याचे कपडे घेवाले सगळेच बनवून का. नाही गीता म्हणलं ना तिनं म्हटलं ना मला म्हटलं ना इंदिराला म्हटलं चालजा म्हणे तुम्ही म्हणे कपडे घेवाले. मी नाही येणार बापा शांताबाई. मला सांगलं नाही तर मी काय येऊ. मी नाही येणार. जर माघारी येईन ते चाला म्हणून काही मी येईन नाही तर तशी नाही येत मी. नको जाजो गंगा. काय लग्नाचे कपडे घेवाले जा लागन तर हे साक्षगंधाचे काय राहते एक साडी. लग्नाचे राहते कपडे घेणं. साक्षगंधाचं काय जास्त राहत नाही. एवढे जण काय जाता. अरे वा मस्त तुमची भेट झाली मन खुश झालं. मस्त चांगलं झालं भेट झाली तर. ड्युटीवर चालले का तुम्ही. हो ड्युटीवर चाललो मी. तुम्ही तुम्ही कुठे चालले आता. झालं ना तुमचं एक्झाम वगैरे झाले ना. मग की बाकीच आहे खोलीवर चालले का आता. हो खोलीवर चालले मी. एक्झाम झालं पण कपडे की तशीच बाकीचे राहिले ना तिथंच. बाबांना आईनं मला अर्जंट बोलावून घेतलं होतं तर मग मी बॅग घेऊन येऊन गेली होती. कपडे आणायला चालले आता. आणि साधनाला सांगून देतो म्हणतो की हो हो बरोबर आहे. साधना ताईले सांगून द्या तुम्ही का आपलं हो हो आणि त्याला आमंत्रण देऊन देता ते बी येतील मग. हो तिला आमंत्रण द्यायलाच चालली मी. तिला सांगायलाच चालली मी. ते बी लय खुश होईन. ते तर म्हणे चांगलं आहे म्हणे करून घ्या म्हणे अशी तशी म्हणे. ते तर लय खुश होईन. हो का बरं. आणि तुम्ही खुश आहे का नाही ते बस असं. आहे ना मी बी खुश आहे. तुम्ही. मी बी खुश आहे. एक आहे एक गोष्ट मी म्हटलं लग्नाच्या पहिले क्लिअर करतो सगळ्या गोष्टी. एक एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. अरे गाडी आली चला नाही तर मग सुटली तर मग 1 घंटा गाडी नाही. चला पटकन. गोष्ट सांगायची होती म्हणतो तुम्हाला. बसा ना मग सांगा बसले म्हणजे. पैसे काढून आणायला लागन मग मी उद्या कपडे ठेवायला जावं तो. मग वेळेवर काय इथून सगळे सांगत जाऊ ना. मग मी तिथं त्याचे देखता पैसे काढायला बँकेत जाईन काय. आजच काढून घेऊन येतो म्हणतो. घरी काहीच नाही काय. घरी किती रुपये आहे. घरी काय आहे थोडी भूत. एवढ्यानं होईन का पण. होते किती आहे. जास्त महागाचे कपडे घेवायचे नाही आपल्याला पोराले. जास्त महागाचा कपडेही नाही आणि काहीच महागाचं घेवायचं नाही. स्वस्त्यात अटकून टाकू जाय तिकडे. 5,000 आहे मुन्नी. 5,000 होईन काय. 5,000 अंगठी नाही होणार पोराची. अंगठी तर करायला लागेल कधी चांदीची. अंगठी नाही होणार 5,000. जाऊ बापू काय चांदीचा काढ आहे का होता. सोन्याची अंगठी करायला लागून जेव्हा आले सोन्याची अंगठी. चांदीची काय मामीजी सोन्याची अंगठी लग्नात करू. आता साक्षगंधात चांदीची अंगठी देऊ. लग्नात मग आता सोन्याची देऊ तर लग्नात कायची देऊ मग हिऱ्याची. मग लग्नात नाही देवाची जवळ बापू. तसं आहे काय. तसं कुठं चालते मामीजी. लय माहिती आहे तुम्हाला. लग्नात द्यावा लागते अंगठी. आता आपण चांदीची देऊ आणि लग्नात सोन्याची देऊ. चांदीची अंगठी बी काही महाग होईल काही सस्ती नाही होणार आहे. लग्नात देऊ सोन्याची. पण आता तसं नाही ना जवळ बापू. साक्षगंधात सोन्याची अंगठी देऊन देतात मग लग्नात नाही देत. नाही मामीजी मला नको शिकवा. आम्ही तसंच करतो. आता चांदीची घेईन साक्षगंधात आणि लग्नात सोन्याची घेईन मग मी. तुम्हाला काय माहित नाही मामीजी. तुम्ही चुप राहा. आम्ही जसं करतो तसं करू द्या. काय माहित नाही म्हणता जवळ बापू मध्ये. काय माहित नाही म्हणता. एवढा मोठा बंगला काय अशीच बांधली का डोळे लावून. मी बांधली एवढा मोठा बंगला. अशी नाही बांधली डोळे लावून. सारं माहिती आहे मला. सारं समजते मला. करा तुमच्या मतानं काय करतात. तुम्ही बांधला मामाजीनं काय केलं मग. तुम्ही बंगला बांधला तर त्यानं पैसा कमावला होता आणि मी जमवली. हो मी जमवली आणि बंगला बांधली. त्यानं कमवायचं काम केलं मी जमवायचं काम केली. बरं ठीक आहे आई. आणि तुम्ही बी चूप राहावं. चांदीची घेता ना तर ठीक आहे चांदीची घ्या. पण कपडे एवढे मुळगाचे घेऊ नका. 5,000 होऊन जाते. अरे पण अंगठी काय काय बांगल्याचा बदल जाऊ दे. पाहिजे ना तो उद्या किती. ओ माय गॉड कल्याणी तू आज आली का मला भेटायला. गेली तेव्हाची एक पण फोन केला नाही तू. आणि मी म्हटलं की तू बिझी असणार म्हणून मी तुला फोन नाही केला. तू तर करतील मला फोन. एक पण फोन नाही केला. काय झालं काय नाही मला काही कळलं नाही. ते पाहुणे येणार होते त्यांचं काय झालं आणि ते पिंकीचे मामा त्यांच्यासोबत काय झालं काय नाही. मला किती असं हुरहुर वाटायची मला की काय झालं असणार कसं झालं असणार. फोन करून सांगितलं पण नाही तू आणि डायरेक्ट आली. काय साधना खरंच बिझीच होती. ते पाहुणे आले. मी कधी गेल्याबरोबर सांगणार होती पाहुणे येऊ नका देऊ अशी म्हणणार होती. पण कधी गेल्याबरोबर मला उशीर झाला. इकून झाले गेल्याबरोबर माय बाबा एवढे संतापले एवढे गरम झाले मारायला सुटत होते मला. पण माझ्या वाचवलं. तर मग कधी माझी हिंमतच नाही झाली सांगायची. तर मग मी पाहुणे येऊ दिले. पाहुणे आले पाहुणे गेले मग दुसऱ्या दिवशी मी बाबाला म्हणलं तसं का मला पिंकीच्या मामासंग लग्न करायचं आहे म्हटलं. अच्छा हो का. मग काय झालं ग तुझे बाबा तयार झाले का तुमच्या दोघांच्या लग्नासाठी.
हो तयार झाले साधना तयार झाले. हे एक नंबर काम झालं. तयार झाले माय बाबा. पहिले तर नाहीच म्हणे, माय आई बी माय बाबा बी नाहीच म्हणे. पण मग मी धावत कधी त्या आमच्या इथं आहे ना जरी शांताबाई त्याच्या घरी गेली. मी शांता काकूच्या घरी. आणि मग शांता काकू ना त्या इंदिरा काकूला फोन केला, त्याला बोलावलं. आणि मग इंदिरा काकू आल्याबरोबर मी डायरेक्ट म्हणायला लागलं, काय झालं करते ते तर करू द्या ना असे म्हणायला लागल्या ना. मग ते दोघीनं कधी माय बाबाले माय आईले समजावलं, इंदिरा काकून आणि शांताबाई काकून. मग माय बाबा मानले, माय आई बी तयार झाली. मग जमलं झालं. मग आता बैठकच होती. बैठक झाली. पुऱ्या गावातल्या लोकांना बोलावलं होतं. बैठक झाली आणि मग मी इकडे आली. बैठक कशाची ग? साक्षगंधाची आणि लग्नाची. कधीच काढलं तर साक्षगंध. पण मी पण आनंदी झाली. मी पण खुश झाली. कधीच काढलं तर साक्षगंध, कधीच काढलं तर 8 तारखेचं साक्षगंध काढलं. आणि मग साक्षगंधामध्ये मग लग्नाची तारीख काढतील. उद्या कपडे घाल जावं लागते. ओह एवढे स्पीड ना. उद्याच कपडे घ्या. बापरे वा वा कॉंग्रॅच्युलेशन कल्याणी, कॉंग्रॅच्युलेशन. खरंच खूप छान झालं. तुझ्या मनात झालं. तुझ्या मनात तुझं प्रेम तुला मिळालं. हा साधना, मागच्या वेळेला केलं तर मी प्रेम ते ऋतिक सोबत, पण ते प्रेम तर मला भेटलं नाही. पहिले तर त्यानंच नकार दिला. मग माय मन खट्ट झालं. पण ह्या वेळेस हे प्रेम भेटलं माय मला. तेवढं चांगलं झालं. अगर साधना माय हे नसतं झालं ना मामा आता तर मी जिंदगीभर खुश नसती राहिली. हो ते पण खूप खुश असणार नाही ते पिंकीचे मामा. ते तर उड्याच मारत असणार डायरेक्ट नाही. हो ते लय खुश आहे बाबा. मापेक्षा जास्त खुश आहेत ते. अरे कल्याणी ते बघ आले पिंकीचे मामा. अम्मा तुम्ही कसे काय आले इकडे? तुम्ही तर तुमच्या ड्युटीवर गेले होते ना. गेलोच नाही मी. मग तुमची ते गोष्ट आठवली. मला काहीतरी सांगणार होत्या ना तुम्ही. बसमध्ये नाही सांगितलं. मग जागाच नव्हती तर मग लोकांच्या देखत सांगत नाही म्हणे तुम्ही. तो थेट विचारायला आलो मी. असं हो ते सांगायचं राहिलं. तर मग असं करता काय कल्याणी? आता तुमचं तर एक्झाम झाली. मी मासेटले फोन करून सांगून देतो, चला आपण पारशिंग्याला जाऊ. आणि तिथंच सांगता मग ती गोष्ट मध्ये. मागच्या वेळेला गेलो पण काही बसणं नाही झालं, उठणं नाही झालं. तेव्हा मी तुम्हाला काही सांगणार होतो. पण म्हणजे हेच बोलणार होतो, मी प्रेम करतो हेच सांगणार होतो मी, दुसरं काही नाही. तर चालतं का आता तिथं जाऊ आणि मग तिथं सांगतो तुम्ही काय गोष्ट आहे तर. आणि दर्शन बी घेऊन येऊ आपण. नाही पण मग घरी लवकर नाही पोहोचणार तर मग माय बाबा कल्ला करून ना मला अजून सांगूनच तर आली मी का म्हणे येऊ नाही देत होते तर म्हणे लवकर येतो म्हणे. मी म्हटलं हा लवकर येईन म्हटलं. तर मग अजून उशीर झाला म्हणजे अजून नाही होणार उशीर. आपण लवकर येऊन जाऊ तिथून. काय ते उशीर होते मग? एवढे दिवस आहे ना आपल्या जवळ. लवकर येऊन जाऊ आपण. उशीर नाही होत. चला तिथंच सांगता मग काय आहे तो. हो ठीक आहे चला मग दर्शन बी घेऊन येऊ. हो साधना जातो आम्ही. हा पारशिंग्याले मला थेट गोष्ट सांगायची यायले. काय मी अंधारात ठेवू यायले. जे माझ्या संग घडलं ते सगळं सांगतो मी. हो हो तू बरोबर आहे तुझं कल्याणी. तू सगळं स्पष्ट सगळं सांगून दे त्यांना. ठीक आहे जा.